हिंदूंच्या परधर्म सहिष्णुतेची फेड कशी केली? तो हिंदूंचा उपकार कसा फेडला? तर तो उपकार हिंदूंच्या बावळटपणाचे, दूधखुळेपणाचे लक्षण समजून त्या उपकाराच्या फेडीकरिता पुन्हा उभारलेले सोमनाथ मंदिर तरी सुरक्षित राहूच दिले का नाही. त्या अल्लाउद्दीन प्रभृतीच्या मुस्लिम सैन्याने ते सोमनाथ मंदिर पुन्हा छिन्न विच्छिन्न करून टाकले आणि मोहम्मद गझनीने जे करावयास विसरला होता ती विटंबना करण्यासाठी त्याने सोमनाथच्या मूर्ती आणि गाभाऱ्यातील शिला दिल्लीला नेऊन तेथील एका मशिदीच्या पायऱ्यात चिणून टाकल्या. पुढेही हिंदूंची सत्ता एकदा आली. काही देवळे पुन्हा उभारली गेली. पुन्हा मुसलमानांची स्वारी झाली आणि गुजरातवर म्लेच्छांचे चिरकालीन सार्वभौमत्व स्थापिले गेले. सुलतान अहमद शाह इत्यादी मुसलमानी सुलतानांनी सशस्त्र धार्मिक अत्याचारांनी, स्त्रियांवरील बलात्कारांनी आणि मंदिरांच्या विध्वंसांनी गुजरातमधील यच्चावत हिंदू समाजाला त्राही भगवण केले. सहस्रावधी हिंदू स्त्री-पुरुषांना धरून गुलाम करून नेले नि देशोदेशी विकले. सोमनाथाचा पत्ता पुन्हा नाहीसा झाला, पण ती मशीदने तिचे महत्त्व वाढतच गेले. जुन्या मशिदी तर सुरक्षित राहिल्याच, हिंदू राजांनी त्या पाडल्या नाहीत. मुसलमान सुलतानांनी उलट त्या जुन्या मशिदीचे वैभव तर वाढविलेच, पण नवीनही एकाहून एक उंच नि विस्तृत अशा मशिदी उभारल्या. हिंदूंच्या धार्मिक बेशुद्धीचे, सद्गुण विकृतीचे, आंधळ्या परधर्म सहिष्णुतेपायी स्वधर्माचा बळी देणाऱ्या आत्मघातकीपणाचे हे एक उदाहरण झाले. अशी सद्गुण विकृतीची उदाहरणे काश्मीरपासून रामेश्वरपर्यंत पावलोपावली आणि शतकानुशतके त्या मुस्लिम आक्रमणाच्या काळी घडत होती. ती कुठवर सांगावी? तथापि आणखी एक उदाहरण हिंदूंच्या औदार्य सद्गुण विकृतीची वानगी म्हणून सांगू. सिद्धराज हा गुजरातेतील अनिहिलवाड्याचा एक पराक्रमी राजा म्हणून समजला जाई. तो न्याय अन्यायाचा मोठा भक्त असे, पण तो हिंदू राजा होता. अर्थात न्याय आणि अन्याय, स्वधर्म आणि परधर्म, औदार्य आणि संकुचित्व इत्यादी सर्व गुणांना देशकाल विवेकाचा स्पर्शही न करता तो गुण स्वयमेवच सद्गुण अशा भ्रांतीने वेढावलेला होता हे सांगणे नकोस. त्याच्या राज्यात खांबायत कॅम्बे जवळ एकदा हिंदू मुसलमानांमध्ये झगडा उत्पन्न झाला. स्वतः मोहम्मद औफी हा मुसलमान लेखक आमजवावी उल हिकायत या पुस्तकात लिहितो की अनहिलवाड्याच्या राज्यात एकदा मुसलमानावर काफर हिंदूंनी चढाई केली आणि त्या दंगलीत जवळजवळ 100 मुसलमान ठार मारले गेले आणि तेथील त्यांची मशीद जाळून टाकून तिचा मिनारही पाडून टाकला. तेव्हा तेथील इमाम खातीब अल्ली याने त्या हिंदू राजाच्या स्तुतीपर एक मोठी कविता रचून ती मध्ये मुसलमानावर हिंदूंनी केलेल्या त्या अत्याचाराची माहिती गवली आणि हिंदूंपासून आमचा बचाव व्हावा म्हणून विनंती केली. ह्या कवितेचा आणि आवेदनाचा हिंदू राजावर एवढा प्रभाव पडला की तो स्वतः गुप्तरीतीने त्या दंगलीचे गावी गेला आणि एकंदर चौकशीनंतर त्याला मुसलमानांना हिंदूकडून मारहाण झाली ही गोष्ट खरी आहे असे वाटले. आता राजाने उदार असावे, न्यायदानात स्वपक्ष परपक्ष काही पाहू नये. त्यातही आपल्या हिंदू राज्यात जे बिचारे अल्पसंख्याक परधर्मीय राहतात त्यांना अधिक सवलती देऊनही परधर्म सहिष्णुतेचे ब्रीद पाळावे हा राजधर्म आहे. ही पोथ्या पुराणातील सर्व साधारण वाक्ये त्याची पाठ झालेली होती, पण त्या वाक्यांना देशकालपात्राच्या कोणत्या उपनेत्रातून वाचले पाहिजे हा गुरुमंत्र राजांना सांगणारी चाणक्य सूत्रे मात्र त्या राजाच्या 7 पिढ्यात कोणी वाचली नसतील असे दिसते. कारण त्या तथाकथित अत्याचारांविषयी हिंदूंना कठोर दंड देऊन त्या हिंदू राजाने मुसलमानांना 1,00,000 बलोत्रा नाण्याची मोठी रक्कम दिली आणि तो मिनार पुन्हा बांधून दिला. ह्या राजा जयसिंहाने पुनरुद्धार केलेल्या सोमनाथाची स्वतः पायी यात्रा केली होती. तो शिवभक्त होता आणि हिंदू धर्मावर त्याची नितांत भक्ती असे. म्हणूनच बहुधा मुसलमानांसारख्या कट्टर नि कपटी शत्रूंना आपल्या राज्यातून हुसकून लावण्याच्या ठिकाणी किंवा त्यांना बळाने हिंदू करून घेण्याच्या ठिकाणी त्याने त्या मुसलमानांच्या मशिदी
सोमनाथचे मंदिरच नव्हे तर गुजरातेतील शतावधी मंदिरे आणि हिंदुस्थानातील सहस्रावधी मंदिरे फोडून तोडून टाकणाऱ्या मुसलमानांच्या मशिदी हिंदूंच्या खर्चाने पुन्हा बांधून दिल्या आणि त्यांना आपल्या राज्यात परधर्म सहिष्णुतेच्या आणि औदार्याच्या हिंदू ब्रीदाप्रमाणे विशेष संरक्षण दिले. मोहम्मद गझनीच्या, मोहम्मद घोरीच्या किंवा त्याच काळी दिल्ली माळव्यापर्यंत हिंदूंचा उच्छेद करीत आलेल्या सुलतानांच्या राज्यातील हिंदूंना त्यांचे एखादे मंदिर पाडल्याविषयी त्या मुस्लिम अधिकाऱ्याकडे चकार शब्दाने तरी गाऱ्हाणे सांगणे शक्य होते का? तसे गाऱ्हाणे करणे हाच मुसलमानी धर्माप्रमाणे त्या काळी त्या काफरांचा भयंकर अपराध ठरता आणि त्या हिंदूंतील यज्ञावत स्त्री-पुरुषांना मुसलमानांविरुद्ध उच्चारल्यासाठी गुलाम करून आशियातील काबूल कंदारच्या बाजारात विकले गेले असते. अशा ह्या परधर्मीय मुसलमानांच्या मोठ्या मोठ्या वस्तींना हिंदू राजे परधर्म सहिष्णुतेचे आपले ब्रीद म्हणून आपापल्या राज्यातून विशेष दराने निवसू देत आणि त्या काळच्या इतिहासात सहस्रावधी प्रकरणी हेच अल्पसंख्य शरणार्थी म्हणून हिंदू राज्यातून निवसलेले मुसलमान बाहेरच्या कोणा मुसलमानाची स्वारी त्या राज्यावर येताच आतून बंड करून किंवा इतर प्रकारे त्या हिंदू राजाचा घातपात केल्यावाचून राहत नसे, हे त्यांच्या डोळ्यांना धडधडीत दिसत असून देशकाल पात्राचा लवलेश विचार न करता राजाने परधर्म सहिष्णू असावे, निपक्षपाती असावे, उदार असावे हे सद्गुण आहेत, इतकेच ठोकळ वाक्य पाठ करून हिंदू राजे त्या त्या सद्गुणांच्या फशी पडले. सद्गुण विकृती ती हीच. हिंदूंच्या लक्षावधी स्त्रियांच्या मुसलमानी अपहरणाचे आणि भ्रष्टीकरणाचे भयंकर संकट, मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाच्या भयंकर संकटाचेच एक उपांग असणारे आणि हिंदूंच्या संख्याबळासारखी भीषण ओहोटी लावणारे आणखी एक नवे संकट हिंदूंवर त्या काळी कोसळले, ते म्हणजे त्या आक्रमक मुसलमानांनी परधर्मीय स्त्रियांचे अपहरण करणे आणि त्यांना मुसलमानी धर्मात ओढून स्वतःचे संख्याबळ वाढविणे. ही इस्लामची धर्माज्ञा आहे अशी त्यांची राक्षसी श्रद्धा होती. मुसलमानांच्या ह्या त्यांच्या कामविकारांना हव्याशाच वाटणाऱ्या धर्मश्रद्धेमुळे त्यांचे संख्याबळ अत्यंत वेगाने वाढत गेले आणि हिंदूंचे त्याच प्रमाणात घटत गेले. ही धडधडीत वस्तुस्थिती होती. शिष्टपणाच्या शेंदाड संकोचाने ही वस्तुस्थिती उघडी करून दाखविण्यास कचरणे म्हणजे शस्त्रक्रियेच्या भयाने वैद्यापासून खरा रोग लज्जेने वा भयाने लपवून दुसऱ्याच असत्या नसत्या साध्यासुध्या रोगावर औषधोपचार घेण्यासारखी बालिश आत्मवंचना होय. हिंदूंच्या लक्षावधी स्त्रियांचे मुसलमानांनी अपहरण करण्याच्या जो त्या कालखंडातील शतकानुशतके धुमाकूळ घातलेला होता, त्याला नुसते धर्मवेड म्हणून हेटाळण्या इतकी किंवा त्यात अनुल्लेखाने दुर्लक्षण्या इतकी ती गोष्ट तुच्छ नव्हती. ते वेड म्हटले तरी त्या वेडाला एक वळण होते. मुसलमानांच्या धर्मवेडातील ते वळण इतके भयंकर होते की त्याची एक धर्मवेड म्हणून उपेक्षा केल्यानेच हिंदू राष्ट्राला त्या काळी रक्तक्षयाच्या दुस्साध्य व्याधीने ग्रासून टाकले. कारण वस्तुतः मुसलमानांचे ते धर्मवेड एक वेड नव्हते, तर ती एका अटळ सृष्टिक्रमाला अनुसरून अंगीकारलेली राष्ट्रीय संख्याबळ वाढविण्याची परिणामकारक पद्धती होती. पशूंच्या कळपातून हा सृष्टिक्रम माणसात उतरला. गोवंशाच्या कळपात वळूंची संख्या जर गायीपेक्षा अधिक असेल तर त्या कळपाची संख्यावृद्धी झपाट्याने होणार नाही. पण ज्या कळपात गायींची संख्या वळूंच्या संख्येपेक्षा अधिक आहे, त्या कळपांची संख्या झपाट्याने पिढीमागून पिढी वाढत जाणारच. तो सृष्टिक्रम मनुष्याचा कळपाला मनुष्य हाही मूलतः पशुसारखा एक प्राणीच असल्याने इतर गोष्टी समान असता लागू आहे. अगदी प्रकाकाळात ज्याला आपण आज रानटी म्हणतो, त्या वन्य अवस्थेतील मानवी टोळ्यांनाही संख्यावृद्धीचा हा क्रम चांगला माहीत होता. आफ्रिकेत आजही अशा तग धरून राहिलेल्या मनुष्य प्राण्यांच्या रानटी टोळ्या अस्तित्वात आहेत. त्या टोळ्यात जेव्हा युद्धे होतात तेव्हा शत्रुपक्षीय टोळीतले पुरुष तेवढेच मारण्यात येतात, पण शत्रूंच्या स्त्रियांना न मारता त्यांना हस्तगत करून विजयी टोळी आपसात वाटून घेते आणि त्यांच्यापासून आपली संख्यावृद्धी करणे हा आपला धर्म मानते.
नागा लोकांतील निदान एका टोळीविषयी तरी अशी माहिती सांगतात की त्या टोळीतील लोक त्यांच्या शत्रुपक्षीय टोळीवर जेव्हा तुटून पडतात तेव्हा ती मधील पुरुषांवर त्यांच्या धर्मयुद्धाच्या कल्पनेप्रमाणे साधे बाण मारतात. पण जर त्या शत्रुपक्षीय टोळीत काही स्त्रियाही लढताना आढळल्या तर त्यांच्यावर विषारी बाण मारून त्यांना ठार मारतात. याचे कारण विचारता ते सांगतात की शत्रूची जी स्त्री पकडता येत नाही अशी एक स्त्री ठार मारणे हे कृत्य त्याचे 5 पुरुष मारण्याइतकी त्या टोळीची संख्याहीन करते.